गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय सेल्फ इट इज जाधव सर फ्रॉम सुपर एक्सलन्स अकॅडमी. ओके, तर आपण लेक्चर नंबर 5 मध्ये बघितलं होतं की स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन्स काय आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच या ठिकाणी काय पाहायचं आहे की डेव्हलपमेंट ऑफ दी मेल गॅमेटोफाइट्स बघायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला लेक्चर 5 नंबर जे आपण दिलेलं होतं की स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन ते व्यवस्थित आपल्याला समजलं वगैरे असेल. ते समजल्याच्या नंतर त्याच्या आधारावरच आपल्याला मेल गॅमेटोफाइटचं डेव्हलपमेंट बघायचंय कशा पद्धतीने वगैरे असते. तर आपण या ठिकाणी स्टार्ट करूत. याला लक्षात घ्या की जे मेल गॅमेटोफाइटचं जे स्ट्रक्चर्स आहे, हे मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर ॲक्च्युली आपल्याला हेप्लॉइड पॉलन ग्रेन्स पासूनच याची निर्मिती होत असते. कारण आपण स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन शिकत असताना त्याच्यामध्ये बघितलं होतं की पॉलन ग्रेनची जी काही सेल्स वगैरे आहे, ही सेल्स आपल्याला हेप्लॉइड कंडिशन्समध्ये आढळून येत असते. त्याच हेप्लॉइड कंडिशनमध्ये प्रेझेंट असलेल्या पॉलन ग्रेनच्या सेल्स पासून पुढे चलून मेल गॅमेटोफाइटच्या स्ट्रक्चरची डेव्हलपमेंट होत असते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पॉइंटमध्ये काय सांगितलंय की मेल गॅमेटोफाइट डेव्हलप फ्रॉम दी हेप्लॉइड पॉलन ग्रेन्स म्हणलेला आहे. ठीक आहे, आता याच पॉलन ग्रेन पासून काय तयार होणार आहे, मेल गॅमेटोफाइटची फर्स्ट सेल तयार होत असते. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, पॉलन ग्रेन्स आर द फर्स्ट सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणलेला आहे. या ठिकाणी शॉर्ट मध्ये आपण लिहिलंय MG. याचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा आहे आपल्याला, मेल गॅमेटोफाइट घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बिगिन इनसाइड द पॉलन सॅक्स म्हणले, दॅट इज द प्रिकॉसियस या ठिकाणी सांगितलं आपल्याला. ठीक आहे, आता लक्षात घ्या या ठिकाणी की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटची ॲक्च्युअल जी सुरुवात असते, आलं लक्षात, तर याची जी सुरुवात आहे, ज्याला आपण या ठिकाणी बिगिन हा शब्द वापरलेला आहे, ह्याची सुरुवात नेमकं कुठं होत चालली. ठीक आहे, तर बिफोर पॉलिनेशन याची जी सुरुवात आहे हे पॉलन सॅकच्या आतमध्ये होत असते. स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन्स मध्ये किंवा TS ऑफ अँथर्स मध्ये आपण बघितलेलं होतं की पॉलन सॅक्सलाच आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे नावं देऊ शकतो. जसं की पॉलन सॅक्स एक आहे, मायक्रोस्पोरेंजिया दुसरा आहे आणि पॉलन चेंबर तिसरा आहे. ठीक आहे, तर त्या पॉलन सॅकच्या आतमध्येच काय होत असते की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटची सुरुवात वगैरे होत असते. ठीक आहे, त्यानंतर आता हे जे मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर्स आहे याची जी डेव्हलपमेंट होणार आहे, हे डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला 2 स्टेप्सची आवश्यकता असते. या जे 2 स्टेप्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये एक स्टेप जी आहे ती बिफोर पॉलिनेशन्स आहे. बिफोर पॉलिनेशन्स म्हणजे काय की पॉलिनेशन्स होण्याच्या अगोदरची प्रक्रिया, आणि आफ्टर पॉलिनेशन्स म्हणजे काय, पॉलिनेशन झाल्याच्या नंतरची प्रक्रिया. पॉलिनेशन अगोदर होत असेल किंवा पॉलिनेशन होण्याच्या पूर्वीची जी कंडिशन असेल ती ॲक्च्युअली कंडिशन्स कुठं घडत असते, विदिन द अँथर्स म्हणलेला आहे. आणि ज्यावेळेस पॉलिनेशन्स घडून आलेला असेल तर ते फिमेलचा जो काही पार्ट्स वगैरे आहे, ज्याला आपण स्टिग्मा वगैरे म्हणत असतो, जो की कार्पेलचा वगैरे पार्ट असेल, स्टिग्मावर ज्यावेळेस अँथरचे पॉलन ग्रेन्स ड्रॉप झालेले असतील त्यावेळेस त्या ठिकाणी पॉलिनेशन्स घडत असतं. त्या प्रोसेसला आपण या ठिकाणी काय सांगितलं, आफ्टर पॉलिनेशन. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पॉइंटमध्ये काय सांगितलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज कम्प्लिटेड इन अ 2 स्टेप्स म्हणलेलं आहे. त्या 2 स्टेप्स कशा आहेत, दॅट इज विदिन द अँथर, अँथरच्या आतमध्ये म्हणजेच पॉलन सॅक्स. ही प्रक्रिया केव्हा होत असते, बिफोर पॉलिनेशन. आणि ऑन द स्टिग्मा ही प्रक्रिया केव्हा घडली चालली, आफ्टर दी पॉलिनेशन्स. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे डायग्राम दिलेले आहेत, या डायग्रामच्या माध्यमातूनही बरंचसं काही आपल्याला या ठिकाणी समजणार आहे, ते बी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण हे बिफोर पॉलिनेशन्स, आता या ठिकाणी पॉलन ग्रेनचा आपण जे स्ट्रक्चर्स डायग्राम्स A मध्ये पाहिलेलं आहे, तर याच्याविषयी थोडंसं आपल्याला या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी काय सांगितलंय, इन द पॉलन सॅक्स द न्यूक्लियस ऑफ द पॉलन ग्रेन डिवाइड्स बाय मायटोसिस म्हणलेलं आहे. पॉलन ग्रेनचं जे सुरुवातीला आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे
त्या पॉलन ग्रेनच्या स्ट्रक्चर्समध्ये जो आपल्याला या ठिकाणी न्यूक्लियस दाखवलेला आहे, या न्यूक्लियसचं डिव्हिजन्स होत असते. डिव्हिजन नेमकं कोणत्या पद्धतीने होत चाललंय, तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा की इट इज डिवायडेड बाय दी मायटॉसिस प्रोसेस. आलं लक्षात. आता मायटॉसिस म्हणल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये एक पक्की गोष्ट आली असेल की काय आहे या ठिकाणी, की इट इज कॉल्ड ॲज द इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन्स आपण कशाला म्हणतो बाबा, की फर्स्ट सेलमध्ये प्रेझेंट असलेले जे काही क्रोमोझोम्सचे नंबर असतील ते ॲज इट इज त्या मदर सेल पासून तयार होणाऱ्या डॉटर सेल्स मध्ये ट्रान्सफर होत असतात. ओके, हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी लर्निंग केलेलं आहे. ठीक आहे. माझ्या या ठिकाणी लक्षात ठेवा की जे पॉलन सॅकच्या आतमध्ये प्रेझेंट असलेली जी पॉलन ग्रेनची सेल आहे, त्या पॉलन ग्रेनच्या सेलमध्ये प्रेझेंट असलेला जो न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसचं डिव्हिजन्स होत चाललंय. डिव्हिजन कोणत्या पद्धतीने होत चाललंय, मायटॉसिसच्या पद्धतीनं. आणि याच डिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला याच सेल्स पासून काय मिळत चालल्यात, तर 2 नवीन सेलची प्राप्ती होत असते. त्याच्यामध्ये एका सेल्सला आपण लार्जर सेल कन्सिडर केलेला आहे आणि एका सेल्सला आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, स्मॉलर सेल कन्सिडर केलेला आहे. जी लार्जर सेल आहे त्या लार्जर सेलला आपण काय नाव दिलं, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह नाव दिलं. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे लार्जर सेल्स आहे त्या लार्जर सेल्सला आपण या ठिकाणी काय नाव देण्यात आलेलं आहे, की व्हेजिटेटिव्ह सेल्स दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, व्हेजिटेटिव्ह सेल is also called as the ट्यूब सेल्स म्हणलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जे दुसरी सेल आहे ती आपल्याला स्मॉलर कंडिशन्स मध्ये, या सेल्स मध्ये थोडीशी या ठिकाणी रेड पेन आपण इंडिकेट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी स्मॉलर सेल आहे, दिस स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज द जनरेटिव्ह सेल्स अँड धिस जनरेटिव्ह सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी स्पर्म सेल्स म्हणलेला आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, MCQ वगैरे तुमच्या कामाला येतील. ठीक आहे. त्यानंतर आता तिसऱ्या डायग्राम मध्ये आपण थोडंसं या ठिकाणी लक्षपूर्वक काळजीपूर्वक जर बघितलं तर आपल्याला काय आढळून येईल, किंवा थोडंसं आपण लेक्चर नंबर 5 मध्ये जर गेलात तर आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन शिकलेलं होतं तर त्यावेळेस तुम्हाला मी माहिती दिली होती विद्यार्थी मित्रांनो की पॉलन ग्रेन्समध्ये जो पॉलन ग्रेनचे जे काही वॉल्स वगैरे आहे ज्याला आपण स्पोरोडर्म्स नाव दिलेलं होतं, तर हा स्पोरोडर्म नेमकं कशापासून बनलेला होता, 2 प्रकारच्या थरापासून बनलेला होता. जो आउटर लेयर आहे त्या आउटर लेयरला आपण एक्झाइन्स असं नाव दिलेलं होतं आणि जो इनर लेयर आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इंटाइन. हे मी का सांगायलो या ठिकाणी, कारण आता ह्या इंटाइनचाच रोल आहे, ज्या इंटाइन पासून पुढे चलून या ठिकाणी पॉलन ट्यूबचं फॉर्मेशन्स होणार आहे. आलं लक्षात. म्हणून थोडंसं आपण बॅक साईडचं थोडीशी लर्निंग आपण या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी लक्षात ठेवा की जे इंटाइन्स आहे, जो इनर लेयर्स ऑफ द पॉलन ग्रेन्स आहे त्याला आपण या ठिकाणी इंटाइन कन्सिडर केलंय. इंटाइन कम आउट ऑफ वन ऑफ दी जर्म पोर्स म्हणलेला आहे. या ठिकाणी जे जर्म पोर्स आहेत ह्या कोणत्याही एका जर्म पोर्सला ब्रेकिंग करून जो इंटाइन, जो इनर लेअर ऑफ द पॉलन ग्रेन्स आहे तो इथून काय होत असतो, बाहेर पडला जात असतो. कशामुळं, कारण एक्झाइन आणि इंटाइन मध्ये आपण जर कंपॅरिझन केलं विद्यार्थी मित्रांनो तर इंटाइन हा एक्झाइन पेक्षा थोडंसं थिन कंडिशन्स मध्ये आपल्याला आढळून येत असतो, स्मूथ लेअर आहे आणि थोडासा नाजूक डेलिकेट कंडिशन्स मध्ये आढळून येत असते. म्हणून हा जो इंटाइन लेयर्स आहे हा एका जर्म पोर्सच्या माध्यमातून बाहेर पडत असतो, ज्याच्यापासूनच पुढे चलून कशाची निर्मिती होत असते, तर पॉलन ट्यूबची निर्मिती होत असते. ओके. त्याच्यानंतर हे जे ट्यूब न्यूक्लियस आहे, आलं लक्षात, एंटर द प्रायोर टू जनरेटिव्ह सेल इन अ पॉलन ट्यूब. आता हा जो ट्यूब न्यूक्लियस आहे हळूवारपणे इथून काय होत चालणार, ह्या पॉलन ट्यूबच्या आतमध्ये येणार. आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो, ही जे पॉलन ट्यूबचा भाग आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे तर ह्या पॉलन ट्यूबला ऍक्च्युली जर आपण याच्या वॉलचा जर विचार केला तर याचं वॉलचं फॉर्मेशन्स करणारे महत्वपूर्ण आपल्याला 2 सबस्टन्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. याच्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 सबस्टन्स म्हणजे कोणता, एक सबस्टन्स कोणता आहे, पेक्टिन्स आहे आणि दुसरा कोणता आहे, सेल्युलोज वगैरे आहे. ह्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणू शकतो, पेक्टो सेल्युलोज सुद्धा म्हणू शकतो. तर या 2 पदार्थापासूनच या पॉलन ट्यूबच्या वॉलचं फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा पुढचा जे काही डिस्क्रिप्शन्स वगैरे आहे हे आपण लगेचच या ठिकाणी पाहणार वगैरे आहोत. तुम्हाला या पद्धतीनंच नोट्स वगैरे मी बोर्डावर रायटिंगच्या स्वरूपामध्ये भेटून जातील या ठिकाणी. ठीक आहे.
तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट आउट काढून घेऊ शकता. लगेच आपण पुढचं डिस्क्रिप्शन्स वगैरे पाहू. ठीक आहे. ओके गाईज, तर आपण स्क्रीनशॉट आउट काढून घेतला असेल. त्याच्यानंतर थोडंसं डिस्क्रिप्शन्स आपण आपलं अजून थोडंसं बाकी होतं. त्या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण कोणत्या ठिकाणी आलो होतो की इंटाईनचा जो लेअर आहे हा एखाद्या जर्म पोर्स पासून ब्रेक होऊन काय होत असते की पॉलन ट्यूबचं फॉर्मेशन्स करत असते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की इन द पॉलन ट्यूब दी generative cells divides mitotically to form the two non-motile male gametes म्हणलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण शॉर्ट मध्ये या ठिकाणी जी लिहिलं याचा अर्थ जनरेटिव्ह सेल्सचा विचार करायचा आपल्याला या ठिकाणी. तर पॉलन ट्यूब जे आहे, आता आपण हा जो पार्ट पाहत आहोत या ठिकाणी, तर ही जी पॉलन ट्यूब आहे त्या पॉलन ट्यूब मध्ये आपल्याला कोणत्या सेलचा विचार करायचा आहे? जनरेटिव्ह सेलचा विचार करायचा आहे. ही जनरेटिव्ह सेल ज्याला की आपण स्मॉलर सेल्स म्हणलेलं होतं, त्या स्मॉलर सेलचं पुढे चलून कोणत्या प्रकारचं डिव्हिजन्स वाले? मायटॉसिसचं डिव्हिजन्स होत असते. ओके, म्हणजे मायटॉटिकली टू फॉर्म द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन्स वाले, जसं की आपण या ठिकाणी डायग्राम्स मध्ये दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर आता हे तयार झालेले जे काही मेल गॅमेट्स आहेत, हे मेल गॅमेट्स ऍक्च्युली आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या सेलमध्ये किंवा कोणत्या न्यूक्लियसच्या कंडिशन्समध्ये आढळून येत असतात? तर मेल गॅमेट्स हे कसे आहेत? युनिसेल्युलर असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला एकच सेल्स आढळून येईल विथ सिंगल हेप्लॉइड न्यूक्लियस म्हणलेला आहे. हे युनिसेल्युलर आहेत आणि युनि न्यूक्लिएट आहेत. जो न्यूक्लियस या ठिकाणी आपल्याला आढळून येत चाललाय तो न्यूक्लियस ऍक्च्युली कोणत्या कंडिशन्स मध्ये आहे? हेप्लॉइड कंडिशन्स मध्ये आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे ट्यूब न्यूक्लियस आहे, ट्यूब न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस दोन गोष्टी अलग अलग आहेत. या गोष्टी आपल्याला समजणे या ठिकाणी फार गरजेचं आहे. तर ट्यूब न्यूक्लियस डिजनरेट्स बिफोर दी फर्टिलायझेशन्स म्हणलेला आहे. ऑलरेडी प्रेझेंट असलेला जो ट्यूब न्यूक्लियस होता तो ट्यूब न्यूक्लियस काय या ठिकाणी आपल्याला सांगितलंय? डिजनरेट्स होत चाललाय. डिजनरेट्स होत चाललाय म्हणजे नाहीसा होत चाललाय. केव्हा नाहीसा होत चाललाय? बिफोर फर्टिलायझेशन्स म्हणल्या चाललंय या ठिकाणी. म्हणजे फर्टिलायझेशनची प्रक्रिया होण्याच्या अगोदरच ट्यूब न्यूक्लियस जो आपल्याला या ठिकाणी आढळून येत असतो त्याचं डिजनरेशन होऊन जात असते. किंवा बिफोर दी एंट्री ऑफ पॉलन ट्यूब इन द एम्ब्रियो सॅक्स म्हणलेला आहे. म्हणजे पॉलन ट्यूबच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर किंवा एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री होण्याच्या अगोदरच, म्हणजेच फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरच तो जो ट्यूब न्यूक्लियस आहे त्याचं या ठिकाणी काय होत असते? डिजनरेशन होत असते. ओके, इन अँजिओस्पर्म द मेल गॅमेटोफाइट्स आर हायली रिड्युस्ड म्हणलेलं आहे. कारण आपण हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी बघालो आहोत, अँजिओस्पर्मिक स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर अँजिओस्पर्म मध्ये ज्यावेळेस मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होत असते, याचं जे स्ट्रक्चरचं फॉर्मेशन्स वगैरे होत असते, हे ओनली 3 सेल स्ट्रक्चर्स आहे. आलं लक्षात? आता या 3 सेल्स या ठिकाणी कशा पद्धतीनं आहेत ती सर्वात प्रथम आपल्याला गोष्ट कळणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, ज्याला आपण 3 सेल स्ट्रक्चर्स म्हणलेलं आहे, ह्या 3 सेल स्ट्रक्चर्स मध्ये 1 ट्यूब न्यूक्लियस आहे जो की या ठिकाणी आपण आत्ताच बघितलेला होता. आणि जे दुसरे जे दोन गोष्टी आहेत 2 मेल गॅमेट्स आहेत जे ऑलरेडी आपल्याला पॉलन ट्यूब्स मध्ये आढळून येत असतात. मग हे जे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स असतील आणि 1 ट्यूब न्यूक्लियस असेल, ह्या तिघाचं मिळून या ठिकाणी काय झालं? 3 सेल स्ट्रक्चर झालं. हेच 3 सेल स्ट्रक्चर पुढे चलून काय होत असते? मॅच्युरिटी कंडिशन्स मध्ये येत असते, त्यांच्यामध्ये परिपक्वता निर्माण होत असते आणि त्यांच्यापासूनच काय होत असते? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटची निर्मिती होत असते. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय बघितलं की मेल गॅमेटोफाइटचं जे स्ट्रक्चर्स आहे याचं फॉर्मेशन होत असते. सर्वात महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, की इन दिस प्रोसेस जे पूर्ण मेल गॅमेटोफाइटचे जे स्ट्रक्चर्स आहे त्या मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर्स मध्ये नेमकं ज्या प्रोसेस घडल्या चालल्यात, म्हणजे एक जे मियोटिक डिव्हिजन्स घडत असते आणि दुसरा मायटोटिक डिव्हिजन घडत असते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मियोटिक डिव्हिजन्स हे 1 टाइम घडत असतं आणि जे मायटोटिक डिव्हिजन्स आहे हे या ठिकाणी 2 टाइम घडत असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला पॉइंट मध्ये सुद्धा नोट आउट वगैरे केलेला आहे की इन दिस प्रोसेस 1 मियोटिक डिव्हिजन ॲज वेल ॲज द 2 मायटोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस ऑर ऑकर्स म्हणलेला आहे. ठीक आहे.
याच्यानंतर याच पॉईंट्सवर आपल्याला थोडंसं ॲडिशनल नॉलेजची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे. तोपर्यंत पुन्हा तुम्ही या ठिकाणी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दिलेले जे पॉईंट्स तुम्हाला बोर्ड्सवर वगैरे आहे त्याचाच ॲज अ नोट्स म्हणून सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके, तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण लेक्चर नंबर 5 मध्ये की स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन शिकल्याच्या नंतर त्याच्यावरही थोडीशी आपण ॲडिशनल नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटचं या ठिकाणी स्ट्रक्चर्स वगैरे बघितलं. याच्यावरही थोडंसं आपण ॲडिशनल नॉलेज तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये थोडंसं भर घालणारं असावं किंवा एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला या ठिकाणी याच्या माध्यमातूनही प्राप्त होईल याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करत आहोत. तेच या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण आत्ता जे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटचं स्ट्रक्चर्स बघितलेलं होतं त्याच्या अनुसरून जे काय आपल्याला ॲडिशनल नॉलेज दिलेलं आहे या ठिकाणी लक्षात ठेवा, लेंथ ऑफ द पॉलन ट्यूब डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ स्टाईल्स म्हणलेलं आहे. आपण आता पॉलन ट्यूब बघितलेलं होतं जे की इंटाइन्स लेअर जो आहे पॉलन ग्रेनचा तो इंटाइन लेयर्स काय होत असतो की एखाद्या जर्म पोर्सला ब्रेक करून खाली जे पॉलन ट्यूबचं स्ट्रक्चर तयार करत असते. मग आता या ठिकाणी काय सांगितलंय की पॉलन ट्यूबची लेंथ ही आपल्याला किती असायला पाहिजे. आलं लक्षात? थोडासा प्रश्न आपल्या माइंडमध्ये निर्माण झालेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की पॉलन ट्यूबची लेंथ ही टोटल डिपेंड कशावर असते तर लेंथ ऑफ स्टाईलवर म्हणलेला आहे. स्टाईल हा ॲक्च्युली कायचा पार्ट आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट आहे, ज्याला आपण गायनोसियम किंवा गायनोसियमच्या मेंबरला आपण कार्पेल्स वगैरे म्हणत असतो. पुढे चलून हाच कार्पेल 3 वेगळ्या पार्ट्सपासून तयार झालेला असते, स्टाईल, त्याच्यानंतर स्टिग्मा आणि ओरीचा पार्ट वगैरे असतो. मग जेवढी स्टाईलची लेंथ असेल तेवढ्या पद्धतीनंच या ठिकाणी काय होत असते पॉलन ट्यूबची लेंथ बनत असते. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली असेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय ॲडिशनल नॉलेजमध्ये की पॉलन ग्रेन्स आर फॉर्म्ड बाय मिओटिक डिव्हिजन्स म्हणलेलं आहे. जे पॉलन ग्रेन्सचं फॉर्मेशन्स होत चाललंय जे की पॉलन सॅकच्या आतमध्ये वगैरे होत असते तर त्या पॉलन ग्रेनचं फॉर्मेशन्स होत असताना महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला गोष्ट कोणती लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो तर ह्या पॉलन ग्रेनचं फॉर्मेशन नेमकं कोणत्या डिव्हिजनच्या माध्यमातून होत असते तर मिओटिक डिव्हिजनच्या माध्यमातून होत असते. जे बोर्ड्सला तुम्हाला MCQ सारखे जे क्वेश्चन्स वगैरे विचारत असतात अशा ठिकाणी अशा प्रकारचे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन जर विचारले गेले तर ते क्वेश्चन्स तुम्हाला इझिली सोप्या पद्धतीने सॉल्व्ह व्हावं हा आमचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की पॉलन ग्रेन जे आहे हे पॉलन ग्रेनचं फॉर्मेशन कोणत्या डिव्हिजनच्या माध्यमातून होत चाललंय तर मिओटिक डिव्हिजनच्या माध्यमातून होत चाललंय इन पॉलन मदर सेल्स म्हणलेला आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. पॉलन ग्रेनची निर्मिती झाली मिओटिक डिव्हिजनच्या माध्यमातून, परंतु आता फॉर्मेशन आपण कशाचं बघालोत मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन्स बघालोत. ह्या मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन हे कुठं होत चाललंय किंवा कोणत्या पद्धतीने होत चाललंय मायटॉटिक डिव्हिजन्सनं होत चाललंय. दोन्ही गोष्टीचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फरक लक्षात आलेला असेल की पॉलन ग्रेनचं फॉर्मेशन मिओटिक डिव्हिजननं होत असते, कन्फ्युजन करून घ्यायची आवश्यकता नाही. परंतु मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन्स मात्र मायटॉटिक डिव्हिजन्स मध्ये होत चाललंय. आणि आपण आत्ताच जे स्ट्रक्चर्स बघितलं होतं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट तर हे मायटॉटिक डिव्हिजनचं पासून जे मेल गॅमेट्स तयार होत चालेत हे ॲक्च्युली कुठे तयार होत असतात जनरेटिव्ह न्यूक्लियस मध्ये होत असतात. ओके, त्याच्यानंतर जे पॉलन ट्यूब आहे आता या पॉलन ट्यूबच्या आतमध्ये आढळून येणारे जे आपल्याला सायटोप्लाझम्स असेल त्या सायटोप्लाझम्स मध्ये ॲक्च्युली कोणकोणत्या प्रकारचं मटेरियल्स असते याच्यावरही बऱ्याच वेळेस तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे विचारले जाऊ शकतात. तर पॉलन ट्यूब मध्ये जे सायटोप्लाझम्स आहे धीस सायटोप्लाझम्स कंटेन द RNA प्रोटीन अँड एन्झाइम्स टाइप ऑफ मटेरियल. ओके, RNAचा आपण लॉंग फॉर्म सहजरित्या जाणू शकतो की रायबोन्यूक्लिक ऍसिड्स वगैरे म्हणू शकता, प्रोटीन्स वगैरे आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन्झाइम्स. हे सगळं मटेरियल्स आपल्याला पॉलन ट्यूबच्या सायटोप्लाझम्स मध्ये आढळून येत असते. ठीक आहे, त्यानंतर मेल गॅमेटोफाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मायक्रो गॅमेटोफाईट. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे की आपण जे स्ट्रक्चर्स बघितलं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटचं त्या मेल गॅमेटोफाईटला दुसरं नेमकं नाव काय आहे तेच आपल्याला माहिती नाही. त्याच्यावर जर आपल्याला प्रश्न विचारला गेला किती अवघड गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी आपण याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी जे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण लिहिलंय MG म्हणजेच मेल गॅमेटोफाईट. ह्याच मेल गॅमेटोफाईटला आपण दुसरं काय नाव दिलं तर मायक्रो गॅमेटो
गॅमेटोफाइट्स वगैरे म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट्स इज कॉल्ड ॲज द मायक्रोगॅमेटोजेनेसिस. इथं मेल गॅमेटोफाइटला दुसरं नाव दिलं आपण, परंतु काय तयार होत चाललंय, ज्या मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन होत चाललंय, मेल गॅमेट्सची निर्मिती वगैरे होत चालली, त्या मेल गॅमेट्सलाच आपण काय म्हणत असतो, मायक्रोगॅमेटोजेनेसिस म्हणत असतो. ज्या ज्या वेळेस मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन होत असेल, ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय नाव देण्यात आलं, मायक्रोगॅमेटोजेनेसिस. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कळालं मग की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट जे आहे, ह्या डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो, मायक्रोगॅमेटोजेनेसिस म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, ज्या वेळेस मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर हे डेव्हलपमेंट वगैरे होत असतं, तर ते डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये आपल्याला की न्यूक्लियसचा विचार करायचा आहे. की समटाइम्स काय होत असते की एक न्यूक्लियस असेल, ॲट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज युनिन्यूक्लिएटेड म्हणायचं. काही वेळेस हे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटो होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन न्यूक्लियस आढळून येत असतात, म्हणून त्याला आपण बाय न्यूक्लिएटेड म्हणलं. तर काही वेळेस दोनपेक्षाही जास्त न्यूक्लियस आढळून येत असतील किंवा तीनच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येत असतील, म्हणून त्याला आपण ट्राय न्यूक्लिएटेड म्हणलेला आहे. कारण हे शब्द ऑलरेडी आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलेले असतील की बाय काय आहे, ट्राय काय आहे. बाय किंवा डाय हे दोन शब्द आले असतील तर याचा ऍक्च्युअली मिनिंग 2 असा होत असतो, आणि ट्राय म्हणजेच काय, याचा ऍक्च्युअली मिनिंग 3 असा होत असते. आणि पुढे जे आपल्याला जो शब्द दिलेले आहेत न्यूक्लिएटेड, म्हणजेच याचा आपण ऍक्च्युअली याचा अर्थ काय घेत असतो, न्यूक्लियस घेत असतो. ही सुद्धा कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ड्युरिंग द डेव्हलपमेंट, ज्या वेळेस कशाची डेव्हलपमेंट होत चालली, कशाचा विकास होत चाललाय, मेल गॅमेटोफाइटचा, तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक न्यूक्लियस असेल तर त्याला आपण काय नाव दिलं, युनिन्यूक्लिएटेड नाव दिलं. कारण युनि मीन्स 1. ओके. 2 असतील बाय न्यूक्लिएटेड, 3 असतील ट्राय न्यूक्लिएटेड. ओके. त्यानंतर आता कॅलोज हा जो सबस्टन्स या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की कॅलोज प्रिव्हेंट्स द बॅकवर्ड फ्लो ऑफ द सायटोप्लाझम इन द पॉलन ट्यूब म्हणलेला आहे. पॉलन ट्यूब कडे आलेलं जे काही सायटोप्लाझम्स वगैरे असेल ते पुन्हा पॉलन ट्यूब कडून पुन्हा परत मेन सेल्स मध्ये वापस जाणार नाही, त्याला एक रोखण्याचं काम, आलं लक्षात, ते रोखण्याचं काम कोण करायलंय, कॅलोज करायलंय. जसं आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट्स आपण बघत असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण हृदय म्हणल्याच्या नंतर ज्याला आपण दिल सगळ्याला माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. जे हृदय म्हणल्याच्या नंतर हृदयाच्या एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्याकडे आलेलं जे ब्लड आहे ते पुन्हा वापस जातं का, जात नाही. कारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिव्हेंट करणारे काय प्रेझेंट असतात, की कस्पिड प्रेझेंट असतात. तसंच एकदा जर पॉलन ट्यूब मध्ये जर सायटोप्लाझम्स वगैरे आलेला असेल तर ते पुन्हा पॉलन ट्यूब मधून परत जाणार नाही. ते रोखण्यासाठी जो त्या ठिकाणी पदार्थ त्या ठिकाणी वापरला जात असतो किंवा जो वॉलचं फॉर्मेशन वगैरे असते, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅलोज वगैरे म्हणायचं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लेक्चर नंबर 6 या ठिकाणी स्टॉप्स करणार आहोत. तर आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर या ठिकाणी समजलेलं असेल. याच्यानंतर लेक्चर नंबर 6 मध्ये आपण पुढचं जे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट असेल किंवा ॲनाट्रोपस ओव्हल वगैरे असेल ते बघणार आहोत. तर आमचं जे चॅनल